यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, जे काही पी-टी-सी बँकेमध्ये शिपाई पदासाठी जे काही जागा सुटलेल्या आहेत पहा, त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. आपल्याला खूप चांगली संधी भेटलेली पहा. तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण बघा, या पी-टी-सी शिपाई भरतीसाठी बघा, एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत नसेल, जे काही व्हिडिओचं आपलं टायटल दिसतंय बघा, त्यावर क्लिक करा. जे नाव दिसतंय लगेच आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉइन करा आणि जर तुम्हाला जॉइन करता येत नसेल, तर जो काही आपला नंबर आहे 93 25 23 0840 या नंबरला तुम्ही मला WhatsAppला हाय पाठवा आणि म्हणा, की मला बँकेच्या ग्रुपला ॲड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी ॲड करून घेईन पहा. खूपच महत्त्वाचे या ठिकाणी आपण या व्हिडिओची PDF सुद्धा त्याच ठिकाणी टाकणार आहेत. त्यामुळे ग्रुप नक्की जॉइन करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. द कुंच रिटेल आणि सांस्कृतिक केंद्र भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये हे सुरू करण्यात आलं. कुठं? केरळमध्ये. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हटलं जातं? रेपो रेट असं म्हटलं जातं. पहा, लक्षात ठेवा, रेपो रेट. तर आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते. ज्या अल्पकालीन दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणून ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो, कशामध्ये करण्यात आलं? तर लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं पहा. स्टेट बँक ऑफ इंडिया. तर लक्षात ठेवा, गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलं पहा. पुढील प्रश्न आहे पहा, रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं CBDC म्हणजे काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रामधील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ठरलेली पहा. लक्षात ठेवा, HDFC बँक. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. शेती आणि ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, नाबार्डची जी काही स्थापना आहे ही केव्हा झालेली आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. पर्याय क्रमांक 4, 12 जुलै 1982 ला मित्रांनो त्याची स्थापना झालेली पहा. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय स्टेट बँकेची. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1 जुलै 1955. 1 जुलै 1955 ला याची स्थापना झाली पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय निर्यात आयात बँकेची जी काही स्थापना आहे कधी झाली? तर याची स्थापना 1 जानेवारी 1982 ला करण्यात आली पहा. 1 जानेवारी 1982 ला. एक्झिम बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असून ती आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठ्याची शिखर बँक आहे पहा. लक्षात ठेवायचं आपला, शिखर बँक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतामधील पहिली बँक कोणती आहे? क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जॉन अँड्रेन शेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, हे ATMच्या संदर्भात आहेत पहा. ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. समजलं? आणि मित्रांनो, जॉन बॅरन यांच्या नेतृत्वाखाली 1967 मध्ये लंडनमध्ये ATM या मशीनचा शोध लागला पहा. वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केला आहे? तर मित्रांनो, हे कोणी केलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला, RBI. ऑप्शन क्रमांक 4, RBI हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. रिझर्व्ह बँकेद्वारे वित्तीय समावेशन निर्देशांक प्रकाशित केला जातो, ज्याची श्रेणी 0 ते 1000 दरम्यान असते पहा. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती, की कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण तिचं भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इम्पिरियल बँक याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. इम्पिरियल बँक. 1951च्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचं SBI मध्ये काय झालं? रूपांतर झालं. हे पॉईंट लक्षात ठेवा. चला, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? नाबार्डचं मुख्यालय कोठे स्थित आहे? चला, द्या उत्तर. तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृषी आणि ग्रामीण विकासाला पतपुरवठा करणाऱ्या
नाबार्डचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे पहा. सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजेल. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजेल. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर पहा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची जी काही स्थापना आहे, ही 1 एप्रिल 1935ला झाली पहा, मुंबई या ठिकाणी. आणि राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949ला. बघा आर-बी-आयची स्थापना 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती पहा. ₹100 नोटीवर खालीलपैकी कोणाची सही असते? चला द्या उत्तर. तर कोणाची असते? आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. ₹1 नोटीवर कोणाची असते? तर वित्त सचिवाची सही असते. हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो या ज्या काही संज्ञा आहेत ह्या रिझर्व्ह बँकेचं पतधोरण पर्याय क्रमांक 3 याशी संबंधित पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? बघा देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे राज्य बनलेले पहा. तर बघा केरळ हे देशातील पहिलं पूर्णपणे डिजिटल बँकिंग राज्य बनलेले पहा. भारतामध्ये रुपयाचं चिन्ह कोणी डिझाईन केलं आहे? तर उदय कुमारने मित्रांनो हे डिझाईन केलेलं आहे पहा. कोणी? उदय कुमार. पुढील प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो. आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत? तर मित्रांनो आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची जे काही साधने कोणती आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3 वरील दोन्ही रेपो दर आणि बँकेचा दर हे बघा याचं बरोबर उत्तर आहे पहा. रेपो दर आणि बँक दर ही बघा आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत पहा. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं पहा. पुढचा प्रश्न पहा आताच पाहिला होता आपण की ₹1 नोटेवर कोणाची सही असते? तर मित्रांनो वित्त सचिव ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय होईल बरोबर उत्तर होईल पहा. ₹1 नोटेवर वित्त सचिवाची सही असते आणि इतर नोटेवर बघा आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. आर-बी-आय सर्व नोटा छापते आणि चलनामध्ये आणतं. नवं केंद्र सरकार तयार करताना चलनामध्ये जे काही बघा मित्रांनो आर-बी-आय आणतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आर-बी-आयचे शक्तिकांत कितवे गव्हर्नर होते? शक्तिकांत दास सांगा. मित्रांनो हे 25वे गव्हर्नर होते पहा. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो? तर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवतो पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा हिल्टन यंग कमिशन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन.
रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय? तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं, तर ऑप्शन क्रमांक 2 CRR. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे CRR. भारतामध्ये बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, RBI ही बँक ओळखली जाते. कोणती? RBI. लस नियंत्रणासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये कोणत्या राज्याने उत्कृष्ट काम केल्यामुळे देशातील सर्वोत्तम राज्य हा किताब पटकावला? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वोत्तम किताब पटकावलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताचं पहिलं खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचं नाव काय आहे? तर देशातील पहिलं व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेटचं नाव आहे मित्रांनो विक्रम-1. लक्षात ठेवा, विक्रम-1 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलं? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हैदराबाद या शहरामध्ये सुरू करण्यात आलं पहा. लक्षात ठेवायचं आहे, हैदराबाद या शहरामध्ये. भारतीय भूसेना दिवस हा केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो भारतीय भूसेना दिवस हा 15 जानेवारी. लक्षात ठेवा मित्रांनो 15 जानेवारीला साजरा केला जातो पहा. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार कोणत्या 2 राज्यांनी केला? तर मित्रांनो राजस्थान आणि आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार हा राजस्थान आणि आंध्र प्रदेशने सुरू केला पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतामध्ये मित्रांनो अप्रत्यक्ष. पर्याय क्रमांक 2 आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही पहा. संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? सर्वांनी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल. लक्षात ठेवायचं आपल्याला, सरदार पटेल हे अध्यक्ष होते पहा. महाराष्ट्रामधून लोकसभेकरता एकूण किती खासदार निवडून जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 48 खासदार. लक्षात ठेवायचं आपल्याला 48 खासदार निवडून जातात. घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारामध्ये असतो? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राज्यपाल आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे राज्यपाल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या वर्णावरून योग्य ग्रह निवडा. या ग्रहाला शनीसारखे धुळीचं वलय आहे. हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो आणि या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. तर मित्रांनो कोणता ग्रह आहे? तर पर्याय क्रमांक 2 गुरु आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणता आहे? तर मित्रांनो मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला कलम 51 अ. कलम 51 अ हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाहीये? तर मित्रांनो कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यमुना आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय यमुना. या पेशीमध्ये जांभळे रंगद्रव्य असतं. तर मित्रांनो कोणत्या पेशीमध्ये जांभळं रंगद्रव्य आपल्याला पाहावयास मिळतं? तर लक्षात ठेवायचं आपल्याला दंडपेशी. पर्याय क्रमांक 2 दंडपेशी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भात बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणासंदर्भात योग्य विधान निवडायचं आहे. तर बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण समितीचे अध्यक्ष M.S. स्वामीनाथन होते. त्याच्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्ट 10 पर्यंत साध्य करणे, शाळेतील गळतीचं प्रमाण 80% पर्यंत कमी करणे, म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणता रोग हा जीवाणूमार्फत होत नाही? तर कोणता रोग आहे तो जीवाणूमार्फत होत नाही? चला खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 मित्रांनो कावीळ हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? कावीळ. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की पुढील जिल्ह्याच्या स्थापनेनुसार क्रम लावायचा आहे. तर पहा जालना, गडचिरोली, वाशिम हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जालना, गडचिरोली, वाशिम, हिंगोली. पुढीलपैकी कोणती व्यक्ती फेरवादी गटामध्ये सामील नव्हती? तर सी राजगोपालाचारी सामील नव्हती पहा. टिंबटिंब हा दर पळणाऱ्या चलनवाढीचा आहे. तर मित्रांनो कोणता दर हा पळणाऱ्या चलनवाढीचा आहे? तर 10 ते 20% याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सिडबी बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या? सिडबी या बँकेचं मुख्यालय कोठे आहे? चला सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 लखनौ हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे लखनौ. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 4.5 दिवसांचा कामकाज आठवडा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? 4.5 दिवसांचं कामकाज आठवडा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिरात याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे? तर पर्याय क्रमांक 4 कलम 243 डी. कलम 243 डी याचं योग्य उत्तर आहे पहा. वनस्पतीच्या अग्राची वाढ आणि फळ निर्मितीसाठी कोणतं संप्रेरक वापरलं जातं?
तर मित्रांनो कोणतं? तर ऑक्सिन. पर्याय क्रमांक 3 हे ऑक्सिन हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणाला अनुवंशशास्त्राचा जनक म्हणतात? अनुवंशशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ग्रेगर मेंडल याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. चालू घडामोडीला भरपूर भेटायचे या ठिकाणी. तर भारतीय लष्कराने 2026 मध्ये ज्या ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत एक मोठा पूल प्रकल्प सुरू केला, तर कोणत्या देशामध्ये हे राबवण्यात आलं होतं? तर हे मित्रांनो श्रीलंकेमध्ये पुढं राबवण्यात आलं होतं, श्रीलंकामध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, KWS मानवतावादी पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर नीता अंबानी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोणाला सन्मानित केलं? नीता अंबानी. मार्च 2026 मध्ये कोणता देश जगातील तिसरं सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क बनलेला आहे? तर मित्रांनो कोणतं बनलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 4 भारत देश याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचा सर्वोच्च साहित्य सन्मान असलेला 2025 चा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर हा मित्रांनो आर. वैरामुथू. पर्याय क्रमांक 3 याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. भारतामधील पहिली कार्यरत रिंग मेट्रो नुकतीच कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर भारतातील पहिली कार्यरत रिंग मेट्रो नुकतीच कोणत्या शहरात सुरू झाली? तर पर्याय क्रमांक 1 दिल्लीमध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा दिल्ली. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल प्रशासकीय विभाग किती आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहावयास मिळतात पहा 6. भारताच्या टिंबटिंब दिशेने भारताच्या टिंबटिंब दिशेच्या किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा पश्चिम याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 4 पश्चिम. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम मित्रांनो कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर त्र्यंबकेश्वर याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर. खालीलपैकी कोणती गोष्ट फौजदारी कायद्यामध्ये न मोडता दिवाणी कायद्यात मोडते? तर कोणती गोष्ट आहे मित्रांनो? तर घटस्फोट. बाकी पहा चोरी, हत्या आणि हुंड्यासाठी छळ हे मित्रांनो फौजदारी कायद्यामध्ये मोडतं पहा. टिंबटिंब या चक्रीवादळाला चमेली फुल असं कोणत्या भाषेत म्हटलं जातं? तर कोणत्या चक्रीवादळाला चमेलीचं फुल असं म्हटलं जातं? तर मित्रांनो पर्सियन याचं बरोबर उत्तर आहे पहा. विषुववृत्तालगतचा आकार खालीलपैकी कसा आहे? तर मित्रांनो फुगीर आहे पहा. कसा आहे? फुगीर. खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये दत्तक वारसा मंजूर करून सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केलं होतं? तर मित्रांनो खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये झालेलं आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा. तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं बरोबर उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक 1 27 जानेवारी 1967 ला करण्यात आली पहा. मानव धर्म सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? मित्रांनो मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली आहे? तर दादोबा पांडुरंग तडखरकर. पर्याय क्रमांक 1 आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना खालीलपैकी कोणी काढला होता? तर बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना कोणी काढला होता? लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 प्रफुल्लचंद्र रे यांनी काढला होता. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महात्मा गांधीजींनी खेडा सत्याग्रह केला होता? तर गुजरातमध्ये मित्रांनो खेडा सत्याग्रह झाला होता. भारतीय संसदेने हिंदू वारसा कायदा कोणत्या वर्षी संमत केला? तर भारतीय संसदेने हिंदू वारसा कायदा मित्रांनो कोणत्या वर्षी संमत केला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1956. कधी केला? 1956 हा संमत केला. पुढील प्रश्न आहे 12 जानेवारी 1947 साली टिंबटिंब यांनी मांडलेल्या घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तर मित्रांनो 22 जानेवारी 1947 साली टिंबटिंब यांनी मांडलेल्या घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाची तरतुदी केली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कलम 29. पर्याय क्रमांक 2 कलम 29 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो भारतात कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 भारतीय संसद. लक्षात ठेवा भारतीय संसद. भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करू शकतात?
तर भारतामध्ये मित्रांनो राष्ट्रपती याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गिरिजात्मक हे अष्टविनायकाचं स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 3 पुणेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो पन्हाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहावयास मिळतं पहा. झुमर आणि चामर गिदाद हे लोकनृत्य प्रकार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थानमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? राजस्थान आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे, फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्त्या पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.